मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस। नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे, कारण गेल्या 24 ते 48 तासांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैशांचा मोठा वर्षाव सुरू झाला आहे। एका बाजूला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आज जमा होत आहेत। आणि एवढंच नाही, तर ज्या पीक विम्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होता, तो पीक विमा सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे पैसे तुमच्या खात्यात आले का? कसे चेक करायचे? आणि जर आले नसतील तर काय करायचे? याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या 5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी बोलूयात पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचा बहुप्रतीक्षित असलेला 2,000 रुपयांचा हप्ता काल थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे। तुमच्या मोबाईलवर जर अमाउंट क्रेडिटेड 2,000 रुपये असा मेसेज आला असेल तर तुमचा हप्ता जमा झाला आहे। जर मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, बँकांच्या सर्व्हरमुळे कधी मेसेज यायला उशीर होतो। तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा एटीएम मध्ये जाऊन बॅलन्स चेक करू शकता। आता वळूया दुसऱ्या मोठ्या खुश खबरीकडे। केंद्राचे 2,000 रुपये मिळाल्यानंतर आता राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जात आहेत। आपल्या महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो। म्हणजेच कालचे 2,000 आणि आजचे 2,000 मिळून एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत। ऐन पेरणीच्या किंवा शेतीच्या कामाच्या वेळेस मिळालेली ही रक्कम आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा आधार ठरणार आहे। शेतकऱ्यांसाठी तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक विमा, क्रॉप इन्शुरन्स। गेल्या हंगामात झालेल्या अवेळी पाऊस, गारपीट किंवा दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि ज्यांनी विम्याचा क्लेम केला होता, त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे। पीक विम्याची मंजूर झालेली रक्कम आता टप्प्याटप्प्याने कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर काय करावे? पहिली गोष्ट, तुमचे बँक खाते आधार सीडेड आहे का, म्हणजेच आधार लिंक आहे का ते तपासा, कारण हे सर्व पैसे डीबीटीद्वारे येतात। दुसरी गोष्ट, पीएम किसानच्या पोर्टलवर जाऊन तुमचे केवायसी आणि लँड सीडिंग, जमीन नोंदणी येस आहे का ते तपासा। जर तिथं काही त्रुटी असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात। ही दुरुस्ती तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची माहिती। तुमचे पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल। शेतीविषयक अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।